हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रॉपर्टीचे पेपर म्हणजे घराचा मालकी हक्क हा बाळजाबाईकडे गेलेला असतो, कारण घराची मालकीन ती असते हे आता पेपर देऊन तिने सिद्ध केलेलं असतं. घराचे पेपर बाळजाच्या नावावरती आहेत हे समजल्यानंतर आढळराव लगेच ते पेपर तिच्या पुढ्यात ठेवतात आणि ती त्या पेपरवरती आपला हात ठेवते आणि म्हणते, दुष्यंता, बघितलंस ना, हे सगळं तुझं आहे. हे जे काही आहे ते सगळं मी तुझ्यासाठी केलं आहे. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही हे घर माझं नाही आहे आणि तुझ्या घरामध्ये मी राहणार नाही म्हणजे नाही. तेव्हा दुष्यंत इथे आता कृष्णाला म्हणतो की आपण या घरामध्ये एक क्षणभरसुद्धा थांबायचं नाही. त्या बाईच्या घरामध्ये मला राहायचं नाही आहे, आपण इथून निघूया. आणि दुष्यंत आपले कपडे आता पॅक करायला घेतो. आपली बॅग घेतो आणि त्याच्यामध्ये आपले सगळे कपडे टाकतो. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, अहो थांबा ना तुम्ही, माझं एकदा ऐकून तरी घ्या. दुष्यंत म्हणतो, मला काहीच ऐकायचं नाही आहे. हे घर त्या बाईचं आहे ना, आणि त्या बाईच्या घरात मी राहणार नाही आहे. त्या बाईने आत्तापर्यंत किती पापं केली, किती लोकांना त्रास दिला, आणि अशा गुन्हेगार बाईच्या घरामध्ये मला एक क्षणभरसुद्धा थांबायचं नाही आहे. कृष्णा म्हणते, दुष्यंत सरकार, अहो मग आपण जर घर सोडून गेलो तर अनुसया काकूचं काय आणि समरचं काय सांगा ना. त्या दोघांना आपण आपल्या घरामध्ये इथे मान अधिकार सन्मान देण्यासाठी आणलं होतं ना. मग मी आता सरपंच म्हणून आपण जी शपथ घेतली होती की आपण गावातल्या लोकांचं कल्याण करायचं, त्यांना आपण मदत करायची, त्यांचे जे काही आता म्हणजे शंका कुशंका त्यांच्या काही अडचणी असतील त्या आपण सोडवायच्या, अशी शपथ आपण दोघांनी सोबत घेतली होती. मग आपलं घरसुद्धा आपल्या गावातच येतं ना. आपल्या घरातल्या समस्या आपल्याला सोडवायला नकोत का? म्हणून मी तुम्हाला म्हणते, तडकाफडकी कुठलाही निर्णय घेऊन घर सोडू नका. आपल्याला इथे राहून समरला, अनुसया काकूंना त्यांचा हक्क अधिकार मिळवून द्यायचा आहे. तेव्हा मी जे बोलते ते माझं ऐका, मला समजून घ्या. तेव्हा दुष्यंत म्हणतो, नाही कृष्णा, तुझं म्हणणं मला अजिबात पटतच नाही आहे. आपण या घरामध्ये राहायचं नाही म्हणजे नाही, चल आपण निघूया. असं म्हणून तो आपली बॅग पुन्हा भरायला घेतो. कृष्णा म्हणते, अहो या वयेमध्ये आपण आबांची, अनुसया काकूंची काय फरफड करायची का? तुम्ही जर या घरामध्ये राहायला तयार झालात तर बाळजाबाई त्यांनासुद्धा या घरामध्ये राहण्याची परवानगी देतील असं मला वाटतं. तेव्हा तुम्ही जरा शांत डोक्याने विचार तरी करा. तर प्रेक्षकांनो, इथे आढळराव म्हणत असतो, चला अनुसया, समर, आपण हे घर सोडून जातोय, आपल्याला इथे राहायचं नाही आहे. तेव्हा इथे बाळजाबाई आलेली असते. बाळजा म्हणत असते, अरे दुष्यंता, कुठे जातोयस, कुठे तू? दुष्यंत म्हणतो, मी हे घर सोडून निघून जाणार आहे, तुझ्या घरामध्ये मला थांबायचं नाही. तेव्हा बाळजा म्हणते, असं काय करतोयस तू? मी तुझ्या हक्काची आई आहे. अरे मी तुझी जन्मदाती आहे, मी तुला जन्म दिलाय. मला तुझा कळवळ आहे तेवढा इथे कुणालाच नाही. अरे हे मी समजा जे काही केलं ते तुझ्यासाठीच तर केलं आहे ना. हे बघ दुष्यंता, अरे हे घर जरी माझ्या नावावरती असलं तरी माझ्यानंतर हे घर तुझ्याच नावावरती होणार आहे. हे सगळं तुझंच होणार आहे. मी जे काही केलं आहे ते तुझ्यासाठी केलं आहे ना. दुष्यंत म्हणतो, नाही, तुम्ही जे काही केलं ते माझ्यासाठी केलेलं नाही आहे, तुम्ही स्वतःच्या स्वार्थासाठी केलं आहे. स्वतःसाठी केलं आहे तुम्ही हे सगळं. मी तुम्हाला सांगितलं नव्हतं लोकांना फसवा, त्यांना लुबाडा. तुम्ही हे केलं सगळं. मला इतकं काय लागणार होतं? आणि माझ्या बापामध्ये ती धमक होती, पण तू लोकांना त्रास दिलास, तू त्यांना त्रास दिलास ना, म्हणून मला ह्या गोष्टी मान्य नाही आहेत. काहीही झालं तरी मी इथे राहणार नाही आहे बाळजाबाई, कारण हे घरसुद्धा तुम्ही धोक्यानेच मिळवलं ना. हे घर, याचा मालकी हक्क माझ्या वडिलांकडे होता, पण तुम्ही त्यांना फसवून हे घर स्वतःच्या नावावरती घेतलं करून आणि आता त्याच्यावरती हक्क अधिकार सांगताय. जा जरा तुमच्या या मोठ्या घरामध्ये मोठा आरसा आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही तुमचं तोंड बघा, मग तुम्हाला कळेल की तुम्ही किती मोठा गुन्हेगार आहात त्या. तेव्हा ती म्हणत असते, दुष्यंता, अरे असं नको बोलू. आणि कुणासाठी बोलतोयस हे सगळं? या माणसांसाठी. ही तुझी माणसं नाही आहेत. अरे आता तुझ्याशी गोड गोड बोलतील, तुझ्या डोक्यावरून हात फिरवतील,
पण जेव्हा त्यांना संधी मिळेल ना, तेव्हा तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसून मोकळे होतील. तुझ्या पाठीत खंजीर खुपसतील ते दुष्यंता. या लोकांवरती विश्वास ठेवू नको. तेव्हा इथे आता कृष्णा म्हणत असते, तुम्ही माझं ऐका ना, या बरं इकडं माझ्याबरोबर या, मला तुमच्या संग थोडंसं बोलायचं आहे. तेव्हा इथे आढळराव येतो, दलपत येतो आणि म्हणत असतो की बाळजाबाई, मी काय म्हणतो, दुश्मनांना ना जास्त पुढे पाठवायचं नसतं, त्यांना आजूबाजूलाच ठेवायचं असतं. म्हणजे ज्यांच्यावरती आपल्याला व्यवस्थित नजर ठेवता येते त्यांना आपल्यापासून दूर केलं ना, मग ते आपल्यावरती खूप मोठा आघात करतात ना, हे आपल्याला कळत नाही. तेव्हा इथे कृष्णी म्हणत असते, मी काय म्हणते दुष्यंत सरकार, तुम्हाला जर या घरामध्ये राहायचं नसेल तर मग आबा, अनुसया आणि समरची सुद्धा फरफट होईल. मी काय म्हणते, तुम्ही इथे राहायला तयार झालात ना, तरच बाळजाबाई त्यांनासुद्धा इथे राहण्याची परवानगी देतील. म्हणून तुम्ही घर सोडू नका, ऐका माझं. दलपतसुद्धा इथे बाळजाला समजावत असतो, हे सगळे तुमचे गुन्हेगार आहेत, दुश्मन आहेत, मला माहिती आहे. पण दुश्मनांना आहे ना जास्त आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नसतं, त्यांना आपल्या बाजूलाच ठेवा. त्याच्यामध्ये आपली कृष्णी आता सरपंच आहे. तिने जर तुमच्यावरती मोठा डाव आखला तुमच्या विरोधात, तर तुम्हाला काय कळणार आहे. दुश्मनांना आपल्याबरोबरच ठेवून त्यांना सळो की पळो करून सोडायचं, त्यांना त्रास द्यायचा आणि मग ते इथेच राहून आपण त्यांना त्रास दिला ना, की मग ते स्वतःहूनच इथून निघून जातील. तुम्हाला तर वेगळं सांगायचं काही गरजच नाही. तेव्हा इथे कृष्णा म्हणत असते, दुष्यंत सरकार, ऐका माझं, तडकाफडकी घर सोडून आपण काय दुसरं घर घेऊ. तो म्हणतो, हा घेऊ ना, हे घर सोडू 10 घरं घेऊ. ती म्हणते, तुम्ही 10 घरं घ्याल, माझा तुमच्यावरती पूर्ण विश्वास आहे, तुम्ही याच्यापेक्षा मोठं साम्राज्य उभं कराल. पण कसं आहे ना, हे घर आहे ना, ते अनुसया काकूने बाबांनी मोठ्या कष्टाने उभं केलं हो. या घरामध्ये फक्त 4 भिंती नाही आहेत, तर या घरामध्ये आठवणी आहेत, 26 वर्षांचा संसार आहे. म्हणून मी म्हणते की तडकाफडकी घर सोडून जाऊ नका. या घरामध्ये तुम्ही राहिलात तरच बाळजाबाई त्यांनासुद्धा राहू देतील. या वयेत तुम्ही आबांचा, अनुसया काकूंचा तरी विचार करा. त्यांना सतत बरं नसतं, त्यांची तब्येत आता साथ देत नाही, ती बिघडत असते. मग ह्या वयेमध्ये त्यांची काय आपण फरफट करायची का. आपण शब्द दिलाय ना की त्यांना त्यांचा हक्क अधिकार मिळवून देऊ म्हणून, मग त्या शब्दाला जागायला नको. तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो, बरं ठीक आहे कृष्णे, तू एवढं म्हणतेस म्हणून मी तुझं ऐकतो, नाहीतर त्या बाईच्या घरामध्ये राहण्याची मला अजिबात इच्छा नाही. तेव्हा दुष्यंत येतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी या घरामध्ये राहायला तयार आहे. तेव्हा बाळजा म्हणते, खरंच तू राहायला तयार आहेस. मला माहिती होतं दुष्यंता, तू तुझ्या आईचा शब्द कधी पाडू देणार नाही. तेव्हा दुष्यंत म्हणतो, 1 मिनिट थांबा, मी काय बोलतोय ना ते शांतपणे आधी पूर्ण ऐकून तरी घ्या. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मी इथे राहायला तयार आहे, पण मी जर इथे राहावं असं तुम्हाला वाटत असेल तर हे बाकीचे सगळेसुद्धा इथेच राहतील. तेव्हा बाळजा म्हणते, अच्छा, म्हणजे जर या सगळ्यांना मी इथे राहण्याची परवानगी दिली तरच तू इथे राहशील ना दुष्यंता. अरे चालेल ना, राहू दे की यांना पण इथं. अरे बाबा, ते लोक जर इथे राहणार असतील आणि जर तू इथे राहणार असशील ना, तर तुझ्यासाठी मी त्यांना इथे ठेवायला तयार आहे. तू निदान माझ्या नजरेसमोर तरी राहशील ना रे लेकरा, तुझ्यावरती मी कुठलं बी संकट येऊ देणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाळजा म्हणते, मला तुझी अट मान्य आहे. तेव्हा इथे दुष्यंत म्हणत असतो, आणि एवढंच नाही तर मी या घरामध्ये आश्रित किंवा तुमचा मुलगा म्हणून राहणार नाही आहे, तर मी इथे भाडे करू म्हणून राहणार. मी तुम्हाला दर महिन्याला भाडं देणार. तुम्हाला किती भाडं हवं आहे तो आकडा तुम्ही आम्हाला सांगायचा, आम्ही तुम्हाला भाडं देणार आणि भाडे करू म्हणूनच इथे राहणार. तेव्हा इथे आढळ म्हणत असतो की बरोबर, अगदी बरोबर हिशोब लावलास तू लेकरा. या घरामध्ये आपण भाडे करू म्हणूनच राहायचं, स्वतःच्या घरामध्ये, ते सुद्धा मानाने. इथे कुणाच्या समोर आश्रित म्हणून नाही, तर इथे लाचार म्हणून नाही, तर आपण भाडं द्यायचं दर महिन्याला आणि मगच इथे राहायचं. आकडा जो ही बोलेल तो, आणि मात्र आपण भाडे करू म्हणून राहायचं. तर इथे दुष्यंतचा जो निर्णय आहे ना, तो इथे आढळला मान्य झालेला असतो. तर इथे कृष्णाने ही आयडिया दिलेली असते की तुम्हाला या घरामध्ये मुलगा म्हणून राहायचं नाही आहे, नका राहू. तुम्ही या घरामध्ये आहे ना, तुम्ही भाडे करू म्हणूनच राहा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता दुष्यंत भाडे करू म्हणून राहायला तयार झालेला असतो. तर इथे बाळजा म्हणत असते, दलपत भाऊजी, मैनावती, जयकांत, तुम्ही तिघांनी आतापर्यंत माझी खूप सेवा केली. मैनावती म्हणते, मग आता बाळजाबाई आम्ही पण भाडं द्यायचं का. तेव्हा बाळजा म्हणते, असं म्हटलं का मी,
म्हटलं का मी असं नाही ना? तेव्हा बाळजा म्हणते की तुम्ही तिघांनी आत्तापर्यंत माझी खूप सेवा केली ना, म्हणून तुमच्यासाठी इथे राहणं फ्री एकदम फ्री. पण आता मला या घरामध्ये एंट्री आहे ना, ती बाळजाच्या रूपातच घ्यायची आहे. त्यामुळे मैनावती, तुला समजलंच असेल आम्हासनी काय म्हणायचं आहे ते. ती म्हणते, "वय वय बाळजाबाई, मला कळलं तुम्हाला काय म्हणायचं आहे." तर इथे जो काही समर आहे ना, तो आपल्या आईला म्हणत असतो, "आहे, अगं काय हे, आपल्याला इथे येऊन आता काय असं आश्रितासारखं राहायचं आहे का? एवढी 26 वर्ष आपण ही फरफड कशासाठी केली? कारण आपल्याला आपला हक्क अधिकार परत हवायचा होता म्हणून. ही सगळी संपत्ती आपल्याला बळकावायची होती म्हणूनच ना, हा आपण इतका अट्टहास केला आणि शेवटीला काय झालं, तर पुन्हा या घरामध्ये आपल्याला आश्रितासारखंच राहावं लागणार आहे. तू या घरातली मोठी सून आहेस, त्यामुळे मालकी हक्क तुझ्याकडे हवा ना. त्या तो बाळजाकडे कसा काय गेला? तो तुझ्याकडे परत यायला हवा." तेव्हा अनुसया म्हणत असते, "दुष्यंता, अरे जरा कळ काढ. 26 वर्ष आपण थांबलोय ना, अजून थोडंसं थांब. घराचा मालकी हक्क आपल्याकडंच येईल. फक्त हे जे काही चाललंय ना, ते त्यांच्या कळानं चालू दे. सगळं काही आपल्या मनासारखं होईल." असं इथे अनुसया समरला सांगत असते. मैनावती बाल्टी घेऊन आलेली असते. बाल्टीत पाणी असतं, एक पाट असतो. पाटावरती इथे आता बसलेली असते ती म्हणजे बाळजा. बाळजा म्हणते, "कृष्णी कुठे आहे? कृष्णे, अगं ए कृष्णे." कृष्णी बाहेर येते आणि म्हणते, "काय झालं बाळजाबाई?" तेव्हा इथे कृष्णाला आता बाळजा म्हणत असते, "अगं, तुझ्या नवऱ्याची आई, तुझी सून या घरामध्ये परत आलेली आहे. मग ती बाळजाच्या रूपामध्येच परत येणार ना. चल ही बाल्टी उचल आणि मला अभिषेक घाल, मला अंघोळ करू दे." आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता कृष्णा म्हणत असते की मी तुमची सून म्हणून, तुम्ही माझ्या नवऱ्याची आई आहे म्हणून मी तुमची सगळी कामं करन. अगदी माझं कर्तव्य सुनेचं मी पूर्ण करन. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या घरामध्ये तुम्ही आता अंगावरचा मळ साफ करून येत आहे, तर जरा मनावरचा सुद्धा मन साफ करून आलात ना, तर जास्त बरं होईल. तर इथे जयकांत दारू पीत बसलेला असतो. समर आता टेन्शनमध्ये असतो. तेव्हा जयकांत म्हणतो, "अरे देवा, इतका अट्टहास केला, पण शेवटीला नशिबामध्ये लाचारीच आली. नाही का रे मित्रा? भावा, आता तू मला सांग, तू या घरातला थोरला मुलगा आहेस, तरीसुद्धा सगळी सत्ता बाळजाबाईच्या हातात गेली ना. तुमच्या हातामध्ये काय आलं? बाळजाबाई जे तुकडं टाकणार, ते तुकडं गप खायचं आणि गप्प बसायचं." तेव्हा समर म्हणत असतो, "तुमची अवस्था काय रे वेगळी आहे? बाळजाबाई बस म्हटली की बसायचं, उठ म्हटली की उठायचं, बरोबर ना? ते नाही का? असं केल्यानंतर जवळजवळ येतं शेपूट हलवत. अरे कुत्रं रे, कुत्र्यासारखी अवस्था आहे तुमची. तू मला काय बोलतोयस? यापुढं जर माझी कॉलर पकडलीस ना, तर हाडं तुझी खिळखिळीत करून टाकन." असं समर म्हणतो. "यापुढं मला शिकवायला जायचं नाही, यापुढं मला काही बोलायला जायचं नाही," असं सांगण्यात आलेलं असतं. तेव्हा इथे आता बाळजा म्हणत असते, "जे काही होईल ते माझ्या मनासारखंच होईल या घरामध्ये." तेव्हा त्या ठिकाणी अनुसया आलेली असते. बाळजा म्हणत असते की, "सवते, ए सवते, अगं बरं झालं तू आलीस. सवते, आता मी या घरामध्ये पहिल्याची बाळजा होणार आहे. जी थाटात राहायची ना, ती बाळजा होऊनच मी घरामध्ये येणार आहे. किती आणि काही झालं ना, तरी सत्ता ही बाळजाच्याच हातामध्ये राहणार. या घराची मी मालकीण आहे, हे तुम्ही कुणी बी विसरायचं नाही. तुम्ही भाडेकरू म्हणून आहात आणि मी मालकीण म्हणूनच राहणार." तर पुढील भागामध्ये इथे आता बाळजा काय करते, तर बाळजा अनुसयाचा सगळा जो काही म्हणजे आता बाजा बिस्तेरा असतो ना, तो तिच्या खोलीमधून बाहेर फेकून देते आणि म्हणते की, "या रूममध्ये जर या खोलीमध्ये पाऊल ठेवलंस तर तुझं हातपाय तोडून टाकन. कळलं का? या घरामध्ये परत पाऊल ठेवायचं नाही." तेव्हा इथे कृष्णी म्हणत असते, "बाळजाबाई, तुम्ही जरा जास्तच आगाऊपणा करताय, असं नाही वाटत का तुम्हाला? देव सगळं काही बघत असतो, अहो त्याला तरी घाबरा." तेव्हा बाळजा म्हणत असते की, देवाची भीती तू मला घालू नको. देव आहे ना तो वरचा, पण खालची इथे मालकीन मात्र मी आहे बाळजा." तेव्हा कृष्णी म्हणते की, "अनुसया काकू, तुम्ही आणि आबा, तुम्ही दोघेजणं आमच्या खोलीमध्ये राहावा. हो की नाही हो? तुम्ही दोघेजणं आमच्या खोलीत राहावा, आम्ही दोघेजणं आहे ना, आम्ही गेस्ट रूममध्ये राहू." तेव्हा प्रेक्षकांनो, कृष्णी आणि इथे दुष्यंत
हे दोघेजण आता राहत असतात गेस्ट रूममध्ये. तेव्हा गेस्ट रूम तिने साफ करायला घेतलेली असते. साफ करता करता कृष्णीचा पाय सटकतो आणि दुष्यंत तिला पकडतो. तेव्हा कृष्णी म्हणते थँक्यू. तेव्हा दुष्यंत म्हणतो वेलकम. ती म्हणते सोडा की आता. तो म्हणतो सोडा म्हणजे कशाला? अगं तूच पडलीस ना, मग तू पडलीस तर मी काही सोडायचं का तुला? अजिबात नाही, असं दुष्यंत म्हणत असतो. तेव्हा कृष्णी खूप लाजत असते आणि हसतसुद्धा असते.